भोगतो न गडे संचिता वाचोनी, भोगतो न गडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. म्हणवोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य संतमान्य जगतवंदनीय जगद्गुरु सकल कंठभूषण सकल अलंकार भूषित सिद्ध असूनही साधकाच्या करुणेनं स्वतः सर्व व्यवहारिक त्रास सहन करून सत्व विस्मरण पूर्वक श्री हरीलाही मानसमाधान देणारे, साध्या साध्या उपदेशातून आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवणारे, आपण केलेल्या साधनेनं सिद्धांनाही अचंबित करणारे आणि अनुभव या समाजाला देणारे, शरीराचा प्रत्येक कण, कायाचा प्रत्येक क्षण आणि मनाचं प्रत्येक चिंतन हे भगवतमय बनल्यामुळे याच देहाने याच डोळ्याने जीवनमुक्तीचा सोहळा उपभोगत वैकुंठाला जाण्याचे महत् भाग्य प्राप्त केलेले, प्राणीइंद्रिय दमन तनु सहित स्वगमन हरिसी सुमनानी जिजाऊ रमन असलेले, संत परंपरेच्या कलशस्थानी शोभणारे, चतुर्वेद प्रविष्टा परमार्थ प्रतदष्टा योग्य उपदेष्टा आणि दुर्गुणद्वेष्टा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार हा भक्ताच्या दृष्टीने अगत्य असतो. सालाबाद प्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने या मन्नास पिपरी गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व शिवमहापुराण कथा सोहळा आणि यातील आजची 6व्या दिवसाची सेवा ही तुम्हा समस्त गावखऱ्याच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. सर्व कमिटीच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. तुम्हा सर्वांचा मी आभारी आहे. आणि प्रथम सर्वजण ऐकायला आले त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत, कारण तुम्ही सर्वजण पुण्यवान माणसं आहात. कारण कीर्तनामध्ये कोणीही येत नाही, कीर्तनामध्ये प्रत्येकाला यावं असं वाटतं, पण कोण येतं? अरे इस सभा मंडप में तो आना सभी चाहते हैं, अरे इस सभा मंडप में तो आना सभी चाहते हैं, लेकिन वही आते हैं जिसे मेरे पांडुरंग बुलाते हैं. देवानं बोलवलं म्हणून तुम्ही आला बाबा, नाहीतर आपण सर्वजण निमित्त मात्र आहो. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आपल्याला बोलवणारा देव आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो आले, जो जगातेच आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि आज मला कीर्तनाला साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, तुमच्या गावचं वैभव, संगीत विशारद, संगीत अलंकार, ज्यांनी तुमच्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असे हरिभक्तपरायण गजानन महाराज ढोले, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. आणि दुसरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत विशारद, हरिभक्तपरायण आसरूजी महाराज पडोळे, त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तसेच हरिभक्तपरायण संगीत विशारद, संगीत अलंकार शंकर महाराज मोरगव्हाणकर, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि आमचे होठ बोलतात, यांचे बोट बोलतात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य नकुल महाराज मोरे, प्रथम महाराज मुळे, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि दुसरे म्हणजे तुमच्या गावाचं वैभव हरिभक्तपरायण मृदंगाचार्य शिव महाराज पारिसकर, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे असे संतोष महाराज मानवतकर, त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. आणि विशेष करून श्री संत शिरोमणी सावतामाळी भजनी मंडळ, तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत. सावता महाराजांच्या नावाने भजनी मंडळ आहे बाबा. कोणाला म्हणायचं सावता? ऐका, सा म्हणजे सावरणारा, ज्यांनी संपूर्ण वारकरी संप्रदाय सावरला. वा म्हणजे वात्सल्य देणारे, प्रेम देणारे, सावता सागर प्रेमाचे आगर. आणि ता म्हणजे तारणारे, ज्यांनी संपूर्ण मायाचा कुल तारला असे सावता महाराज.
नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. नाम मन त्याचा 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 जन्म सफल झाला. वंश उद्धरीला माळियाचा. वंश उद्धरीला माळियाचा. सावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. धावता सागर प्रेमाचे आगर. सावता सागर प्रेमाचे आगर. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला. वंश उद्धरीला माळियाचा. ज्यांनी माळी समाजाला ज्यांचा वंश उद्धरीला माळियाचा, ज्यांनी माळियांचा वंश उद्धरला असे सावता महाराज आणि सर्व सावता महाराज माई भजनी मंडळ सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे हरिभक्तपरायण मारुती बापू ढोले त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत. सर्वांचे नावं का मला माहिती नाहीत, फक्त एका उखाण्यात सर्वांचे नावं घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो जरा वाकून आणि तुम्हा सर्व मंडळींचा मान नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा रे, माणसाच्या जीवनामध्ये घडत असलेला जो काही भोग आहे, सुख असो किंवा दुःख असो, हे आपल्या संचिता वाचून घडत असतं. भोगतो न घडे संचिता वाचून. मानवी जीवन हे गतिमान जीवन आहे. मानवी जीवन प्रवाही जीवन आहे. मानवी जीवन म्हणजे एक रणसंग्राम आहे. जसा एखाद्या गंगेचा उगम हा पर्वतापासून होतो आणि ती सागराला जाऊन मिळते, तसं मानवी जीवन ही एक गंगा आहे आणि या जीवनरूपी गंगेचा उगम हा जन्मरूपी पर्वतापासून. म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माय. अवघ्या झाल्या उर्मी एक माय. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक माय. अवघ्या झाल्या उर्मी एक माय. माणसाचा जन्म हा जन्मरूपी पर्वतापासून होतो आणि मृत्यूरूपी सागराला जाऊन मिळतो. त्याही गंगेला दोन काटे आहेत आणि आपल्या गंगेलाही दोन काटे आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज आपल्या गंगेला कोणते दोन काटे आहेत? ऐका, एक सुखाचा काट आहे आणि दुसरा दुःखाचा काट आहे. माणसाच्या जीवनामध्ये सारखं सुखही नाही आणि सारखं दुःखही नाही. कभी खुशी कभी गम. कधी कधी आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात, आता काय काय खावं, गुलाबजांबू खावी, बालुशाही खावी, बासुंदी खावी, ते खावं का हे खावं. आणि कधी कधी असे प्रसंग येतात, आता काय खावं, कधी काय काय खावं तर कधी काय खावं. हे दोन्ही प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरस होणारच आहे. बर, कधी कधी आपल्या जीवनामध्ये बँडबाजा वाजतो तर कधी कधी बोंबलबाजाही वाजतो. पण कबीरदास महाराज म्हटले तुमचं कर्म चांगलं असावं. कबीरदास महाराज म्हटले तुम्ही असं कर्म करा, असं कर्म करा. ज्यावेळेस तुम्ही जन्माला आला होता त्यावेळेस तुम्ही रडत होता आणि घरातले सर्व माणसं आनंद व्यक्त करत होते. परंतु तुम्ही असं जीवन जगा, असं जीवन जगा, ज्यावेळेस तुम्ही या जगाचा निरोप घेसाल त्यावेळेस तुम्ही हसत निघून जावं आणि या जगाने तुमच्यासाठी रडावं, असं आपलं कर्म असावं. कबीरा जब हम पैदा हुए
जग हसे हम रोए और ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. आपण हसत निघून जावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं असं आपलं जीवन असावं. काय माझ्या ज्ञानोबारायांचं जीवन होतं हो. आपण मेलो म्हणजे आपल्या घरातले रडतील, काहीच नवल नाही. एखादा गावचा सरपंच मेला, गावात चांगलं काम केलं असेल तर अख्खं गाव रडल, काहीच नवल नाही. मुख्यमंत्री मेला, राज्य रडल, काही नवल नाही. पंतप्रधान मेला, देश रडेल, काही नवल नाही. पण ज्या दिवशी माझ्या ज्ञानोबारायांनी समाधी घेतली ना, त्या दिवशी विश्वाचा बाप रडला. एवढं चांगलं आपलं कर्म असायला पाहिजे. रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, देवा अहो आतापर्यंत अनेक जपी तपी गेले पण कधीच कोणासाठी रडले नाही आणि आज ज्ञानोबाऱ्यासाठी रडता. देवानं सांगितलं, रुक्मिणी हा एकच योगी देखिला नाही. ज्ञानोबाऱ्यांसारखा साधू मी आतापर्यंत जगात बघितला नाही. असं एवढं सुंदर आपलं जीवन जग असलं पाहिजे. नाहीतर जिंदगी तो सभी जीते है लेकिन असली जिंदगी वो जीता है जिसे दुनिया याद रखती है. म्हणून आपलं जीवन हे चांगलं असावं. माणसाने कसं जीवन जगावं ऐका. येणाऱ्या प्रत्येक माणसाने नमस्कार घातला पाहिजेत. अशा ठिकाणी बसा 4 लोक जवळ येऊन बसले पाहिजेत. बोलताना असं बोला 4 लोक तुमचं बोलणं ऐकण्यासाठी उभे राहिले पाहिजेत. जीवन जगताना असं जीवन जगा तुमच्याकडे बघून दुसऱ्याला हेवा वाटला पाहिजेत. आणि मरताना असं मरा ज्याला कळालं तुम्ही हे जग सोडून गेलात त्याच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजेत. एवढं सुंदर आपलं जीवन असलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. पण या कलियुगाचा नेम वेगळा आहे महाराज. या कलियुगामध्ये हुशार माणूस कोणाला म्हणतात? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसवता येतं का. लोक म्हणतात काय हुशार माणूस आहे होय. हुशार नाही तो, नालायक माणूस आहे. त्याला वाटत असेल मी जगाला फसवायलो, पण अरे जगाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे. आपल्या पाप पुण्याची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो. म्हणून फसवणाऱ्या माणसाला वाटतं मी दुसऱ्याला फसवायलो, पण नाही, तू स्वतः फसायला. कारण पापाची कुऱ्हाड तू स्वतःच्या पायावर मारून घ्यायला लागलाय. पण तशाच लोकांना मारुती बापू लोक चांगले म्हणतात. हो लोक किती हुशार निघाले सांगू का. आता मला तर कोणीही फसवतं. मी एकदा मुंबईला कीर्तनासाठी रेलनं चाललो होतो. एकादशीचा दिवस होता. आता काय खायला घ्यावा म्हणलं म्हणून भैमुंगाच्या शेंगा खायला घेतल्या. पण खाव्या कशा. महाराज लोकांना जरा जपून वागावं लागतं. कारण माणसं कीर्तनात काही बोलत नाहीत, पण कीर्तन झाल्यावर बोलल्याशिवाय. आता एवढा आरडू कीर्तन करायलो, जर एखाद्याला कळलं नाही तर उद्या सकाळी काय म्हणत, रातचा महाराज लयच आरडू सांगू लागला रे. दुसरा लगेच म्हणतो खाल्लेलं जिरोत होता. असे टोचून बोलतात माणसं. आता भैमुंगाच्या शेंगा खायला घेतल्या, खाव्या कशा. पाठीमागे एक माणूस होता, म्हणला महाराज तुम्ही भैमुंगाच्या शेंगा खायला घेतल्या पण खात नाही. मी म्हणलं दादा भैमुंगाच्या शेंगा खायला घेतल्या, खाऊ वाटायल्या, पण हे टरफलं कुठं टाकाव. ते म्हणे महाराज टाका ना पुढच्या खिशात. अरे मी म्हणलं कळलं ना त्याला. म्हणे अजिबात कळणार नाही. अरे म्हणलं कळलं ना. म्हणे अजिबात कळणार नाही. म्हणलं कसं काय कळणार नाही रे. 2 घंटे झाले म्हणे महाराज तुमच्या खिशात टाकावलं, तुम्हाला कळालं का. आणि ज्या अर्थी तुम्हाला कळालं नाही त्या अर्थी त्याला काय कळणार. सगळीकडे फसवागिरी चालू आहे महाराज. ऐका कलीचे मेहमान असत्या श्रीतले जन देती पापासी अनुमोदन करती हेलन संतांचे. सगळीकडे फसवागिरी चालू आहे. पण आपण जीवन हे चांगलं जगलं पाहिजेत, चांगलं कर्म केलं पाहिजेत. कारण जसं आपलं कर्म असेल त्या पद्धतीनं देव आपल्याला फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म असेल त्या पद्धतीनं देव आपल्याला फळ देतो. आज माणसं दुःखी आहेत कारण माणसाचं कर्म चांगलं नाही. बर माणसांना दुःख कुठून होतं. माणसाच्या मनापासून होतं, माणसाच्या वृत्तीपासून होतं. माणसाची वृत्ती खराब झाली की तो माणूस दुःखी झाला म्हणून समजायचं. आणि आज माणसाची वृत्ती एवढी बेकार आहे महाराज. किती लोकांची वृत्ती बेकारी सांगू ऐका. आपल्याला राहायला घर नाही याचं कोणालाच दुःख नाही, पण दुसऱ्यानं बंगला कसा बांधला याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुडा आहे याचं कोणालाच दुःख नाही, पण दुसऱ्याचं पोरग कसं चांगलं निघलं याचं दुःख आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्याला दुसऱ्याचं चांगलं दिसल
त्या दिवशी आपलं आपोआप चांगलं होईल. आणि नारदाच्या गादीहून सर्वांना विनंती करतो, जीवनामध्ये कधी कोणाचं चांगलं करता आलं तर करा, पण वाईट कधीच कोणाचं करू नका. त्या दिवशी आपलं आपोआप चांगलं होईल. आज माणसाची वृत्ती बेकार आहे, म्हणून आज माणसं दुःखी येतं. आज कोणताच माणूस सुखाची गोष्ट सांगत नाही. प्रत्येक जण म्हणतो, महाराज आम्ही जीवनामध्ये किती कष्ट सहन केले, आमच्यासारखे कष्ट तुम्हाला भोगायला येऊ नये, असा प्रत्येक जण म्हणतो. म्हणून मला वाटतं ज्ञानोबाने म्हटले असतील, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे कवनाची श्रवणी, ऐसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाचे. हो, ज्ञानोबाने म्हटले सुख तर सोडूनच द्या, पण या जीवनामध्ये सुखाची गोष्टच नाही. कोण सुखी आज? कोणीच सुखी नाही महाराज. दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कोण सुखी आहोत? सांगणारा सुखी आहे का ऐकणारे सुखी येतं? सांगणाऱ्याला वाटतं ऐकणाऱ्याची मजा आहे, ऐकणाऱ्याला वाटतं सांगणाऱ्याचं बरं आहे, गायकाला वाटतं वादकाचं बरं आहे, वादकाला वाटतं गायकाचं बरं आहे, दोघांना वाटतं कीर्तनकाराचं बरं आहे, कीर्तनकाराला वाटतं या दोघांचं बरं आहे. पण नेमकं बरं कोणाचं आहे? कोणाचंच नाही महाराज. सगळेच जण दुःखी येतं. अहो आपलं सोडून द्यावं. मला सांगा, ज्ञानोबारायाने इंद्रायणीत आंघोळ केल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं, ज्ञान्या इंद्रायणी बाटली, माझ्या ज्ञानोबारायांना दुःख वाटलं नसेल? अरे ज्याच्या पावलानं आळंदी पवित्र होते त्याला म्हणावं इंद्रायणी बाटली, दुःख वाटलं नसेल? 4 भावंडांना अख्खी आळंदी संन्याशाची कार्ड म्हणून हिनवायची, त्यांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं? अहो आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेऊनही त्यांना शुद्धीपत्र दिलं नाही, त्यांना दुःख वाटलं नसेल? एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळ सेवन थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, हा नंतरचा भाग. पण दुःख तर येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला, येवन 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 अंगावरी थुंकला. प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला, येवन अंगावरी थुंकला. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अहो पण एकनाथ महाराजांना दुःख तर वाटलं असेल ना?
जगद्गुरु तुकोबारायाने लिहिलेला गाथा लोकांनी पाण्यात बुडवला. तुकोबारायांना दुःख वाटलं नसेल. गावच्या पाटलांनी मार मार मारलं. तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय आजपासून तुम्ही गावात राहायचं नाही. कसं वाटलं असेल तुकोबारायांना? कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे कोण घाली, आता मज भीक कोण घाली, कोण खावे आता कोण गळे जावे, काय खावे आता कोणी गळे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, काय खावे कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे, खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील गावचे लोक, आता मज भीक कोण घाली, 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 काय खावे आता कुणीकडे जावे, काय खावे आता कुणीकडे जावे. तुकोबाराय म्हणतात, काय खावं आम्ही कुणीकडे जावं. गावचा पाटील आमच्यावरती कोपलेला आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये दुःख नव्हतं. अहो, शुभा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती फेकलं. काया जाऊ लागली. महाराज तुकोबाराला दुःख वाटलं नसेल. जय माझी काया जळ माझी काया लागला नवा, जळ माझी काया लागला नवा, जळ माझी काया लागला नवा, जळ माझी काया लागला नवा. माय
माझी काया लागला नवा जळे माझी काया लागला नवा जळे माझी काया लागला नवा जळे माझी काया लागला नवा जय माझी काया लागला वणवा धावरे केशवा माय बापा. हो तुकोबाऱ्याच्या अंगावरती उकळतं पाणी फेकलं, तुकोबाऱ्यांना दुःख वाटलं नसेल. प्रत्येकाला महाराजा मृत्यू लोकामध्ये दुःख आहे. आणि पाठीमागच्या जन्मात जर आपलं काही वाईट कर्म असेल ना तर या जन्मामध्ये सुख भेटत नाही. हो जोपर्यंत मागचं संचित संपत नाही तोपर्यंत आपल्याला सुख प्राप्त होत नाही. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जरी गेला तरी तुम्हाला कर्म चुकत नाही. मला सांगा, केले कर्म झाले तेची भोगाले उपदन मेले आय ते किती उपदन मेले आय ते किती केले कर्म झाले तेची भोगाले उपदन मेले केले कर्म झाले त्याची भोगा आले. पाठीमागच्या जन्मात केलेलं पाप जोपर्यंत आपलं संचित संपत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही. आपण संतांच्या संगतीमध्ये जरी गेलो तरी आपल्याला कर्म चुकत नाही. मला सांगा, माणूस नदीच्या काठावर बसला म्हणजे माणसाला तहान लागत नाही का हो? तहान लागती. कभी गर्मी और कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. कभी गर्मी और कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. प्यास उसे भी लगती है जो नदी के किनारे है. कळाली का हिंदी? नाहीतर काय का गावात हिंदीच कळत नाही. मी एका गावात अभंग घेतला होता, चुरा चुरा कर माखन खाया. हिंदीतून अभंग घेतला आणि जेवाय केली होती बुंदी. कीर्तन झाल्यावर 4-5 बाया जेवाय बसल्या. एक बाई म्हणे, माय आजच्या महाराजांनी लय चांगलं कीर्तन केलं व. दुसरी बाई म्हणे कीर्तन चांगलं केलं पण मंदात लयच हिंदी हिंदी करू लागलं. तिसरी म्हणली, काय करायली हिंदी हिंदी हान बुंदीन चल घरला. आपल्या बायाला हिंदी कळत नाही आणि इंग्रजी कळत नाही. आमच्या गावच्या 3 बाया पंढरपूरला गेल्या, आशाबाई, शांताबाई, सखूबाई. आणि तिथं अमेरिकेची बाई आली आणि तिनं पांडुरंगाचं मंदिर बघितलं आणि म्हणी, ओ वा वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर, अप्रतिम, छान. ती पुन्हा म्हणी, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणे, ए भवाने वंडरफुल नाही पंढरपूर आहे. आपल्या गावात बायाला हिंदी कळत नाही आणि इंग्रजी कळत नाही. महाराज ऐका, कभी गर्मी और कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. प्यास उसे भी लगती है जो नदी के किनारे. माणूस नदीच्या काठाला बसला म्हणजे तहान लागत नाही असं नाही, तहान लागती. तसं माणूस संताच्या संगतीमध्ये जरी गेला तरी माणसाला कर्म चुकत नाही. आपलं जाऊ देव काय महाराज आपल्याकडं, पण देव महाराज, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगाते जाईता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला देव बनतात. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिविना. ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची असते, देव हरिविना. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाचे असते आणि कोण बोलविते हरिविन.
ज्याच्या सत्तेशिवाय या पान हलत नाही झाडाचं त्याला देव म्हणतात. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे, तुझी या सूर्याची चालणे, तुझ्या बळे, सूर्याची चालणे, तुझ्या बळे, सूर्याची चालणे, तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे. एवढे अधिकार ज्या देवाकडे येतं त्याला देव म्हणतात. पण त्या देवाला स्वतःच्या बापाचं कर्म चुकवता आलं नाही, नोहे स्वतःच कर्म चुकवता आलं नाही. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मानं रामप्रभूला वनवासाला जावं लागलं, घरातल्याच लोकांनी घराच्या बाहेर काढलं. आणि नेहमी लक्षात ठेवा, त्रास देणारे माणसं लांबचे नसतात, जवळचेच असतात महाराज. परमार्थ क्षेत्र सोडून द्या, राजकीय क्षेत्र बघा, मोठमोठ्याल्या लोकांना जवळच्याच माणसांनी त्रास दिला. मला सांगा, इंदिरा गांधीला कोणी मारलं? एके दिवस अंगरक्षकांनी गोळ्या घातल्या. राजीव गांधीला कोणी मारलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण कोणी निर्माण केलं? आपल्याच माणसांनी केलं. माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना कोणी पकडून दिलं? आपल्याच माणसांनी पकडून दिलं. त्रास देणारे माणसं हे लांबचे कधीच नसतात. मशानभूमीच्या बाहेर एक वाक्य लिहिलं होतं, किसे इल्जाम तू दोस्तो, जलाने वाले भी अपने थे और सताने वाले भी अपने थे. श्री राम प्रभूला घराच्या बाहेर काढलं. लक्ष्मणजी पळत आले, विचारलं, दादा वनवासाला जाता? हो लक्ष्मणा. कोणाचं ऐकून दादा वनवासाला जाता? ज्या बापाचं ऐकून तुम्ही वनवासाला जाता, की जो बाप आपल्या मुलाच्या हितावर निखारी ठेवतो. कोण्या आईचं ऐकून वनवासाला जाता? त्यावेळेस प्रभू रामचंद्रानं उत्तर दिलं, लक्ष्मणा, माझं वनवासाला जाण्याचं कारण माझी आईही नाही आणि माझे बाबाही नाही. माझं वनवासाला जाण्याचं कारण माझं प्रारब्ध आहे, माझं कर्म आहे, माझं संचित आहे. मग देवानं मान्य केलं, तुम्हा आम्हाला मान्य करायला काय झालं महाराज? आणि पाठीमागच्या जन्मात केलेलं पाप फेडावंच लागतं बरं का. अहो देव जाऊ द्या, रावण काय कमी होती रावणाकडं? 33 कोटी देव रावणाच्या घरी काम करायला होते. आपल्या घरी एकच महिंदार असल्यावर आपण गावात कोणाला बोलू देत नाही, पण 33 कोटी देव होते रावणाच्या घरी काम करायला. शनिदेव रावणाच्या पायाखाली होता. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 1,50,000 पंतू. राशनचे गहू किती येत असतील? काय मॅजॉरिटी होती महाराज रावणाची. आणि त्या काळात जर लाडकी बहीण योजना जर आपला असती ना, दुसऱ्या दिवशी बंद केली असती सरकारनं. अख्खा माल रावणाच्या घरात गेल्यावर बाकीच्या काय बिड्या फुकायच्या काय? 80,000 बायका महाराज लाडक्या बहिणीत गेल्या. 1,00,000 पोरं म्हणल्यावर 1,00,000 सुना तिच्यात गेल्या. लाडकी बहीण योजना बंद पडली असती आताच्या काळात जर रावण असतात. आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, आखी लंका सोन्याची होती. पण रावणाच्या बायका तुका मने जाती संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही, सांगाती कवडी गेली नाही. तुका मने जाती संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही. सांगत आखी सोन्याची लंका होती महाराज रावणाची. पण रावणाच्या बायकानं काहीच रावणाच्या घरचं भावाच्या घरी नेलं नाही आणि तिकडे जाऊन साड्या घेतल्या नाहीत आणि भावाचं नाव मोठं केलं नाही. आपल्याकडे काहीच नाही मारुती बापू, तरी बाया लोक मौरीतले पैसे काढतील, साखऱ्यातले काढतील, नवऱ्याच्या खिशातले काढतील, गल्ला गोळा करतील आणि भावाच्या घरी घेऊन जातील आणि त्याच पैशाची साडी घेतील आणि इकडे येऊन अख्ख्या गावाला सांगतील, माझ्या भावानं साडी घेतली, माझ्या भावानं.
घेईल ग गंगू, तो हा भाऊ साडी घेईल, त्याला अंडरपॅन्ट घ्यायला पैसे नाही तर तो तुला साडी घेईल वय. पण महाराज लयच बाया डेंजर असतात. नवऱ्याच्या खिशातले पैसे काढतात आणि भावाच्या घरी गेले का 5-6 मणी करून येतात पिवळे. आणि इकडे आले का फाटावर उतरल्या की सांगतात, माय आणसा काकू, माया भावानं मणी घेतल्या, माया भावानं. आणि हिच्या भावाच्या मनी नाही ध्यानी नाही. पण बाया महाराज लय डेंजर असतात. 80,000 बायका होत्या रावणाला, पण एकीची हिंमत नव्हती मोठ्या आवाजानं रावणाला बोलायची. आपल्या बाया भर चौकात बोलतात महाराज. परवा दिवशी माझ्या मित्राकडे गेलो आणि बाहेरूनच आवाज दिला, म्हणलं सकाराम घरात येस का. त्याची बायको म्हणे गेला चुलीत. आणि बाहेरून मली म्हणे पोण महाराज तुम्ही हा काय. म्हणलं हो. यानं म्हणे घरात चहा पाजते. म्हणलं नक, तू हा तू या नवऱ्याला चुलीत घातलं, मला मोरीत घालशील. बिना चहाच राहतो पण तू हा चहा नको. अहो लय बाया डेंजर असतात. पुण्याला माझं कीर्तन होतं, एक चोपदार मरणाचं नाचलं माझ्या कीर्तनात. पण त्याला माहीतच नाही आपली बायको कीर्तन ऐका आली म्हणून मरणाचं नाचलं. आणि घरी गेल्यावर त्याची बायको काडीच घेऊन होती उभी दारात. लयच नाचू लागले म्हणे आज कीर्तनात. कोणावर प्रेम होतं म्हणे, कीर्तनकारावर प्रेम होतं काय म्हणे. ते म्हणे नाही व प्रेम बिम तसलं काय नव्हतं. नाही नाही म्हणे गायकावर प्रेम होतं काय. नाही म्हणे वादकावरही नव्हतं म्हणे. मग ती म्हणे नाचू काऊन लागले म्हणे. ते म्हणे काय सांगू, जेव्हापासून कीर्तन चालू झालं तेव्हापासून धोत्राची झुरू घुसलं ते अजून नाही गेलं म्हणे, त्याच्यामुळं नाचत होतो म्हणे. लय अवघडे महाराज, लय अवघडे. अहो 80,000 बायका होत्या रावणाच्या, पण एकीची हिंमत नव्हती राजा रावणाला उंच आवाजात बोलण्याची. 80,000 बायका, 1,00,000 पोरं, 1,25,000 ना तू, 1,50,000 पण तू. पण प्रभू रामचंद्रानं भर दुपारी रावण फुकला, कर्मे रावण क्षय पावला. पाठीमागच्या जन्मात केलेलं का कर्म या जन्मात आपल्याला फेडावंच लागतं, कोणालाच चुकत नाही महाराज. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, 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 भोगिल्याची भोग कोण सुटे, भोगिल्याची भोग तोन सुटे, भोगिल्याची भोग कोण सुटे, भोगिल्याची भोग कोण सुटे, भोगिल्याची भोग तोन सुटे, भोगिल्याची भोग तोन सुटे, भोगिल्याची भोग कोण सुटे, भोगिल्याची भोग कोण सुटे, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना, ज्या तैसी कल्पना त्या तैसी भावना. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं पाप या जन्मामध्ये आपल्याला फेडावंच लागतं. शांत बस, आता झालं सर्व, गेला तो कठ्या निघून. पाठीमागच्या जन्मामध्ये केलेलं पाप या जन्मात माणसाला फेडावंच लागतं महाराज. ऐका कसं फेडावं लागतं. ओरिसा प्रांतातील एक साधू होता, निष्ठावंत भगवान जगन्नाथाचा भक्त आहे. कसायाच्या जातीमध्ये त्या महात्म्याचा जन्म झाला. मांस विक्रीचा व्यवसाय आहे. त्या साधूचं नाव आहे सज्जन कसाई. मांस विक्रीचा व्यवसाय होता, पण एवढा अधिकारी महात्मा होता, तो साधू जर दुकानात मांस विकण्याकरिता बसला तर जगाच्या मालकानं त्याला मांस विकू लागावं एवढा अधिकारी महात्मा होता. सज्जन कसाया विकू लागे मांस. पण एका बाईने विनाकारण आरोप केला आणि सज्जन महाराजांचे दोन्ही हात तोडायला लावले.
कधी घडली घटना ऐका. जगन्नाथपुरीची रथयात्रा जवळ आली आणि जशी रथयात्रा जवळ आली तसं सज्जन महाराजांचं मन संसारात लागेनं. आपलंही जशी आषाढी कार्तिकी जवळ येते का तसं वारकऱ्याचं मन संसारात लागत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग. ही अवस्था सज्जन महाराजांची झाली. आणि एक दिवस पाठीवर पडशी बांधली, हातामध्ये पाण्याचं गाडगं घेतलं आणि पायी पायी देवाचं चिंतन करत जगन्नाथपुरीकडे निघाले. समोर गेले, अंधार पडला, एक खेडेगाव लागलं. आणि सज्जन महाराजांनी विचार केला, रात्री प्रवास करण्यापेक्षा रात्रभर आपण या गावामध्ये मुक्कामी थांबू आणि उद्या सकाळी आपण आपल्या यात्रेला लागू. आणि एका मंदिरात सज्जन महाराज थांबले. पण त्या मंदिरासमोरून एक स्त्री जात होती आणि तिने सज्जन महाराजांकडे बघितलं आणि सज्जन महाराजांना परिचय विचारण्यासाठी गेली. महाराज, आपण कोण आहात? महाराज म्हटले, बाई, माझं नाव सज्जन कसाई आहे. कुठे निघाले? जगन्नाथपुरीला. आजचा मुक्काम या मंदिरावर. बाईनं सांगितलं, महाराज, अहो, या मंदिरात मुक्काम करण्यापेक्षा आमच्या घरी चला, रात्रभर तिथं मुक्काम करा. सज्जन महाराज म्हटले, नको, मंदिरावरच बरे. अहो, नसल मुक्काम करण्यासाठी यायचं असेल तर नका येऊ, पण जेवण करण्यासाठी तर या. 2 घास का, तुमचे पाय आमच्या घराला लागतील. आणि सज्जन महाराजांनी विचार केला, एखादी बाई जर मोठ्या श्रद्धेने बोलवत असेल तर आपण का जाऊ नये. म्हणून सज्जन महाराज त्या बाईच्या घरी गेले, छान स्वयंपाक केला आणि सज्जन महाराजांनी तिचा नवरा दोघांनी जेवण केले. पण सज्जन महाराज मंदिरात निघणार तेवढ्यात धो धो पाऊस चालू झाला. आता मंदिरात जायचं कसं? बाईनं सांगितलं, महाराज, अहो, एवढ्या पावसात मंदिरात जाण्यापेक्षा रात्रभर इथंच मुक्काम करा आणि सकाळी जा. नाईलाजानं सज्जन महाराजांना मुक्काम करावा लागला. रात्रभर तिथं मुक्काम करावा लागला. रात्री 1 वाजला. बाईच्या अंतकरणामध्ये पाप निर्माण झालं. बाई उठली, सज्जन महाराजांकडे गेली आणि सज्जन महाराजांना उठवलं. महाराज, उठा. महाराज उठले, दचकले. बाई, एवढ्या रात्री माझ्या समोर? महाराज, मी तुम्हाला जेवण्यासाठी बोलवलं नव्हतं. मग मी तुमच्याकडे रती सुख मागते, माझी इच्छा पूर्ण करा. सज्जन महाराजाला राग आला. सज्जन महाराज म्हणले, चांडाळी, अगं, स्वतःचा पती घरामध्ये असताना तू माझ्यासोबत रती सुख मागते, तुला लाज वाटत नाही? बाईनं सांगितलं, माझ्या नवऱ्याची अडचण व्हायली का? घेतली कुऱ्हाडण, घातली नवऱ्याच्या डोक्यात. सज्जन महाराज घाबरले. जी बाई आपल्या नवऱ्याला मारायला घाबरत नाही ती बाई आपल्याला काय घाबरणार आहे. म्हणून सज्जन महाराजांनी उडी टाकली आणि पळाले. पण आता बाई घाबरली. ज्या इच्छेकरिता माझा पती मारला ती इच्छाही पूर्ण नाही. आणि उद्या जर गावातल्या लोकांना कळालं मी माझ्या नवऱ्याला मारलं तर मला फासावर जावं लागेल. मग आता करायचं काय? बाईला एक युक्ती सुचली आणि बाई मोठमोठ्यानं आरडू लागली, वाचवा, धावा, पळा. अख्खं गाव जमा झालं. बाई, का ओरडता? काय झालं? अहो, माझ्या घरामध्ये एक महाराज शिरला. त्यानं माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. माझा नवरा मधामध्ये आला, त्याच्यामुळे त्यानं माझ्या नवऱ्याचा खून केला. कुठे आहे तो महाराज? तो बघा त्या दिशेने पळतोय. अख्खं गाव सज्जन महाराजांच्या पाठीमागं पळालं. महाराज, आता अख्ख्या गावापुढे एक सज्जन महाराज काय करणार? सज्जन महाराजाला गावाच्या बाहेर धरलं, मारलं आणि त्या बाई समोर आणलं आणि विचारलं, बाई, सांगा याला काय दंड द्यायचा आहे? बाईनं सांगितलं, त्याला मारूही नका आणि जिवंतही सोडू नका. याला मधला पर्याय, याचे कोपरापासून दोन्ही हात तोडून टाका. आणि सज्जन महाराजांच्या कोपरापासून दोन्ही हात तोडले. सज्जन महाराज धर्तीवर पडले. देवाला विचारू लागले, देवा, अरे कधीच वाईट केलं नाही बाबा कोणाचं, माझ्यासोबत असा वागला. थांब, तुला जॉब विचारतो. म्हणून सज्जन महाराज उठले आणि तसेच जगन्नाथपुरीला गेले. देवाच्या दरबारात गेले आणि देवाला विचारू लागले, देवा, अरे आतापर्यंत कोणाचंच वाईट केलं नाही देवा. अरे दुसऱ्याचं वाईट करणं तर लांब, पण कोणाचं वाईट व्हावं असा विचार सुद्धा कधी माझ्या मनामध्ये आला नाही देवा. आणि तू असा वागला माझ्यासोबत. अरे रात्रंदिवस तुझं भजन करतो रे. माज जरी विकत असलो ना देवा, फक्त मुखात तुझंच नाव आहे.
आणि तू माझ्या बरोबर असा वागला. अरे ऐकलं होतं भक्तांवर संकट आल्यावर धावून येतो. द्रौपदीवर संकट आलं धावून गेला. सुखोबारायाच्या बहिणीचं बाळात पण केलं देवा, आणि माझ्यावर संकट आलं धावून नाही आला. काय काय वाईट केलं देवा मी तुझं. देवा तुझा माझा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविशी, दुःखाचे डोंगर दाखविशी, दुःखाचे डोंगर दाखविशी, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळ बांधोनिया देती काया हाती, बळ बांधोनिया देती काया हाती. देवा अरे कधीच कोणाचं वाईट केलं नाही, आणि माझ्यासोबत असा वागला बाबा. भगवंत मूर्तीतून प्रकट झाले, सज्जन महाराजाला आलिंगन दिलं आणि सांगितलं, सज्जना अरे कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही बाबा. देवा काय पाप केलं रे मी. अरे सतत तुझं भजन केलं देवा. देवानं सांगितलं, सज्जना अरे या जन्मात काही पाप केलं नसल, पण पाठीमागच्या जन्मात केलेलं पाप कोण फेडायचं. काय केलं होतं देवा पाठीमागच्या जन्मात. ऐकायचं सज्जना. हो म्हणले देवा. मग ऐक म्हणले. देवानं कलर टीव्ही लावली दाखवलं. हे सज्जन महाराज पाठीमागच्या जन्मात एक ब्राह्मण होते आणि एका रस्त्याने जात होते, आणि त्याच रस्त्याने समोरून एक कसाई एका गाईला घेऊन कात्तलखान्यात चालला होता. पण त्या कसायाच्या हातातून गाय निसटली आणि पळाली. पण नेमकी गाय कुठं पळाली हे कसायाच्या लक्षात आलं नाही. पण समोरून सज्जन महाराज येताना दिसले, म्हणून त्या कसायानं सज्जन महाराजाला विचारलं, महाराज आपने गैया देखी, तुम्ही गाय पाहिली महाराज. सज्जन महाराजांनी गाय पाहिली होती, पण सांगाय नव्हती पाहिजेत. पण सज्जन महाराजांनी सांगितलं, ए कसाया ती गाय डाव्या हातानं गेली, आणि त्या साईडनं तो कसाई पळाला, गाईला पकडलं, कत्तलखान्यात नेला आणि गाय कापली. पाप दोघांनाही लागलं, त्या ब्राह्मणालाही लागलं आणि कसायालाही लागलं. आणि तीच गाय पुढच्या जन्मात ती बाई झाली, तो कसाई तिचा नवरा झाला, आणि तो ब्राह्मण सज्जन महाराज झाले. पाठीमागच्या जन्मामध्ये कसायानं गाय कापली होती, म्हणून बाईनं तिचा नवरा कापला, आणि सज्जन महाराजानं डाव्या हातानं गाय दाखवली होती, म्हणून या जन्मात सज्जन महाराजांचे व्याजासह दोन्ही हात तोडावे लागले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पाठीमागच्या जन्मात केलेलं पाप या जन्मात माणसाला फेडावंच लागतं. अभंगाचं भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी, भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान, 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 करावे करावे ते मनी समाधान, मनवोनी मनी मानून खेदू, मनवोनी मनी मानून खेदू, मनवोनी मनी मानून खेदू.
घडे संचिता वाचोनी करावत मनी समाधान करावत मनी समाधान भोगतो न घडे संचिता वाचोनी करावत मनी समाधान करावत मनी समाधान भोगतो न गडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान. पाठीमागच्या जन्मात केलेलं पाप या जन्मामध्ये माणसाला फेडावं लागतं. आज माणूस सुखाच्या शोधात आहे. लहान लेकरू जरी देवा मंदिरात गेलं ते पण देवासमोर हात जोडून म्हणतं, देव बाप्पा सुखी ठेव. आज माणूस का दुःखी आहे? माणसाचं कर्म चांगलं नाही. पण तुकोबाराय म्हणतात, बाबा करावे ते मनी समाधान. समाधान माना म्हणतात. का समाधान मानायचं? कारण आपल्या संचितामध्ये दोन्ही जमा आहे. पापही जमा आहे आणि पुण्यही जमा आहे. कर्माचे 3 प्रकार आहेत. क्रियमान कर्म, प्रारब्ध आणि संचित. क्रियमान कर्म कशाला म्हणायचं? मी बोलतो तुम्ही ऐकता याला म्हणायचं क्रियमान कर्म. पाप पुण्याचा केलेला साठा म्हणजे संचित. आणि जे आपल्याला भोगायला येतं का त्याला म्हणायचं प्रारब्ध. ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये मोठमोठाले संकट येतील त्या वेळेस समजून जायचं आपलं पाप उदयाला आलं. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील त्या दिवशी समजून जायचं आपलं पुण्य उदयाला आलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात करावे ते मनी समाधान. पण एका साधकाने प्रश्न केला, तुकोबाराय हो दुसऱ्याचं सुख बघितल्याच्या नंतर आणि आमचं दुःख बघितल्याच्या नंतर आम्हाला खेद वाटतो. तुकोबाराय म्हणतात खेद मानू नका, देवाचं भजन करा. अभंगाचं 2रं चरण. मनवानी म्हणून ये खेदू मनवानी माने म्हणून ये खेदू मनवाई बाई म्हणून ये खेदू मनवाई बाई म्हणून ये खेदू मनवानी म्हणून ये खेदू मनवानी म्हणून ये खेदू मनवाई बाई म्हणून गोविंदू वेळोवेळा मनवा गोविंदू वेळोवेळा 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 मनवानी म्हणून ये खेदू मनवाई बाई म्हणून मनवोनी मनी मानू नये खेदून म्हणावा गोविंदू वेळोवेळा. सतत देवाचं भजन करायचं. तुम्ही आम्ही देवाची आठवण करत नाही असं नाही. आपण प्रत्येक जण देवाची आठवण करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप तुझ्या बापाचा हे मी बाप. पण कबीरदास महाराज म्हटले अशी भक्ती जमत नाही. दुःख आल्याच्या नंतर सगळेच माणसं देवाची आठवण करतात आणि सुख आलं का देवाला विसरून जातात. पण खरी आठवण जर देवाची आपण सुखात केली तर जीवनामध्ये दुःख येईलच कशाला हो. सुख में सुमिरन जो करे दुःख में करे ना कोय, और दुःख में सुमिरन जो करे सुख का हे वो कोय. म्हणून सुखात देवाची आठवण करा, जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. आणि महाराज म्हणतात जीवनामध्ये कधीच खेद मानू नका. त्या जगाच्या मालकाचं भजन करा, कारण देव हा आपल्या नेहमी पाठीमागे उभा राहतो. फक्त आपण जर देवाचं भजन केलं तर मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवारा. कोणाच्या जीवनाच्या पाठीमागे राहायला उभा आहे का? किती निष्ठा होती हो जनाबाईच्या जीवनामध्ये देवाविषयी. वयाच्या 5व्या वर्षी आईचा त्याग केला.
वयाच्या 5व्या वर्षी वडिलांचा त्याग केला आणि पंढरपूरमध्ये जाऊन जनाबाई राहिल्या. त्या जनाबाईसाठी देव वेडा झाला. जनाबाई जर गौऱ्या वेचायला गेल्या ना, देवानं जनाबाईला गौऱ्या वेचू लागाव्या, जनाबाईला देवानं झाडू लागावं, एवढी जनाबाईनं देवाची भक्ती केली होती. एवढंच नाही महाराज, जनाबाईचा हात ज्या गौरीला लागला ती गौरी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 एक चोरटी गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. एक चोरटी गौऱ्या चोरुनी भांडाया लागली. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. पक्कोच्यासाठी टाळ्या वाजवायला. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. एवढी भक्ती होती महाराज जनाबाईच्या जीवनामध्ये देवाविषयी. देवानं यावं, जातं पुसावं, टोपलं जात्यापाशी नेऊन ठेवावं आणि आमच्या जनाबाईनं निवांत येऊन देवाला दहन देऊ लागावं, हा अधिकार जनाबाईचा होता. देवानं जनाबाईच्या घरी जावं, जनाबाईला उठवावं, जने अगं उठ, दहन नाही का दळायचं? 14 माणसं आहेत तुझ्या घरामध्ये, राजाई गोनाई दोघी सासू सुना, दामणा माझाना बापलेक, नारा विठा गोदा मादा चौघे पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी, लाडाई गोडाई विठाई साकराई, चौघी सुना पायी नामयाच्या, लिंबाबाई लेकी आऊ बाई बहिणी, विडी पिशी जणी नामयाची. असे एकंदर 14 व्यक्ती होते नामदेवरायांच्या घरामध्ये. जणे अगं उठ, दळण नाही का दळायचं? जनाबाईनं यावं, जात्यापाशी बसावं आणि देवाला दळण दळू लागावं. पण दळण दळता दळता कधी सकाळचे 4 वाजले हे देवाला कळालं नाही आणि देवानं सर्व अलंकार काढून ठेवले आणि दळण दळत होता. बघता बघता 4:30 वाजले आणि मंदिरामध्ये काकडा चालू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. पांडुरंगाच्या कानावरती शब्द पडले, काकडा चालू झाला, आता आपल्याला जावं लागतं. पण आपण जर इथून गेलो तर आपल्याला कोणीतरी बघू नये म्हणून देवानं जनाबाईची गोंगडी अंगावरती घेतली आणि जाऊन मंदिरामध्ये भगवंत उभे राहिले. सकाळी सकाळी ब्राह्मणानं दार उघडला आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर एकही दागिना नव्हता. ब्राह्मण मोठ्याने ओरडला, ऐका हो ऐका, पांडुरंगाच्या मंदिरातल्या दागिन्याची चोरी झाली. अख्खं पंढरपूर जमा झालं. भांडणं लागल्यावर लोकांना म्हणावं लागत नाही भांडणं पाहायला चला म्हणून. कीर्तन असल्यावर तरी म्हणावं लागतं, अहो कीर्तन ऐकायला चला, तरी लोक येतील याची गॅरंटी नाही. ज्ञानोबाराय म्हणतात ना, विषय विषयाचा पडी पाळू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तू गोडू, जीवाशी झाला. लोक या म्हणलं तरी येतील याची गॅरंटी नाही. अख्खं पंढरपूर जमा झालं आणि बघितलं तर काय, देवाच्या अंगावर एकही दागिना नव्हता. पण पांडुरंगाच्या दागिन्याची नेमकी चोरी केली कोण? तेवढ्यात एका ब्राह्मणाचं लक्ष जनाबाईच्या घोंगडीकडे गेलं आणि विचारलं, ही घोंगडी ज्याची असेल त्यानं चोरी केली, पण नेमकी घोंगडी आहे तरी कोणाची? कोणाची घोंगडी असेल? तिथं जनाबाईची एक मैत्रीण होती, तिने सांगितलं, हो
ही गोंगडी जनाबाईची आहे, पण माझी जना चोरी करू शकत नाही. का चोरी करू शकत नाही? अगं, ज्या अर्थी ही गोंगडी जनीची आहे त्या अर्थी चोरी सुद्धा जनानच केली असावी. मग चला जनाबाईच्या घरी. अख्खं पंढरपूर जनाबाईच्या दारात गेलं आणि आवाज दिला, जने. जनाबाई बाहेर आल्या. हो, तुम्ही सर्वजण माझ्या घरी आलात? हो. जने, पांडुरंगाचे दागिने चोरले तू? मी? आणि देवाचे दागिने नाही चोरले. अगं, मग तुझी गोंगडी देवाच्या मंदिरात कस काय आली? मी नाही दागिने चोरले हो. मला माहिती नाही माझी गोंगडी तिथं कस काय गेली. तर मग तुझ्या घराची आम्हाला तलाशी घेऊ दे. आणि जनाबाईच्या घराची तलाशी घेतली तर सर्व दागिने जनाबाईच्या घरामध्ये सापडले. विचारलं, जने, अगं तू तर म्हटली होती की देवाच्या दागिन्याची चोरी केली नाही, मग तुझ्या घरामध्ये कस काय दागिने आले? जनाबाईनं सांगितलं, हो, देव रात्री माझ्या घरी आलता आणि त्यानं मला दहन देऊ लागलं, त्याला घाम आला म्हणून त्यानं दागिने काढून ठेवले होते. काय देव तुझ्या घरी येतो, तुला दहन देऊ लागतो? अगं, आम्हाला एडी समजती काय? अख्खं आयुष्य गेलं आमचं देवाचं भजन करण्यात, पण अजून आमच्या स्वप्नात देव नाही आणि तू म्हणतो तुला दहन देऊ लागलं? हो, मला खरंच दहन देऊ लागलं, पण कोणीच जनाबाईचं ऐकत नव्हतं. चंद्रभागेच्या वाळवंटावर सूर उभा केला आणि जनाला सांगितलं आता हिला सुरावर द्यायचंय. पण नेमकं शेवटची जनाबाईला इच्छा विचारली, जने सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे? तर जनाबाईनं सांगितलं, मला फक्त एकदा देवाला भेटू द्यावं. आणि जनाबाईची शेवटची इच्छा पूर्ण केली आणि जनाबाईला देवाच्या मंदिरामध्ये पाठवलं. पाठवल्याबरोबर जनाबाईनं बाह्या मांग केल्या आणि जे देवाला जनाबाई भांडू लागली, ओव्या गाऊन स्वरात भांडू लागली जनाबाई देवाला भांडू लागली. अरे अरे विठ्यामुळे मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाने आली, तुझं गेलं मड तुला पाहून भगवंत मूर्तीतून प्रकट झाले. जने, अगं मला शिव्या देतीस? अगं तुला मी काम करू लागतो तरी मला शिव्या देतीस? देवा, अरे तू मला काम करू लागलं मग काय झालं रे? अरे सतत तुझं भजन करते देवा मी, आणि तू मला काम करू लागलं मग झालं काय? अरे देवा, तू माझ्यावरती चोळीचा आर घातला, त्याच्यामुळे सर्वजण आता मला फासावं देणार. देवानं सांगितलं, जने अगं चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीमागं उभा आहे. जा म्हणले आणि फक्त सुळाला हात लाव. जनाबाई गेल्या आणि सुळाला हात लावला. हात लावल्याबरोबर सुळाचं पाणी झालं. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये कितीही जरी संकट आले तरी कधीच खेद मानू नका. त्या जगाच्या मालकाचं भजन करा, कारण तो देव आपला पाठीराखा होतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आणि आपण केलेलं पाप हे आपल्यालाच फेडावं लागतं. म्हणून दुसऱ्यावर रुसून काही उपयोग नाही. आणि करू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोन्या. आणि आपण जर देवाचं भजन केलं आणि देवावर जर भार घातला तर तो आपला कैवारी होतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने भार घातली आवरी, 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 तुका मने भार घातली होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनवनी मारी मानून मनवनी मानून कैवारी नारायण,
म्हणावा गोविंद मनावा गोविंद वेळोवेळा मनावा गोविंदू वेळो मनोरानी मानून खेळू मनोरानी मानून नारायण. फक्त आपण त्या देवाचं भजन करायचं आणि त्याच्यावरती भार घालायचा, तो आपला कैवारी होतो. पण आपलं भावाने शुद्ध अंतकरणेनं आपलं भजन असलं पाहिजे. नाहीतर नुसता देखावापणा करून काही चालत नाही महाराज. कारण देव तुमचा अंतरंग बघत नाही, देव तुमचा बाह्यरंग बघत नाही, अंतरंग बघतो. अंतरीचे घेतो गोडी वाहे जोडी भावाची. पण आजकाल सर्वजण बाह्यरंगाने चांगले दिसायला लागले. प्रत्येकाला वाटतं आम्ही छत्रपती महाराज दिसावं, पण छत्रपतीचे गुण आपल्या जीवनामध्ये यावे असं कोणालाच वाटत नाही. पण ऐका, निस्त्या दाड्या वाढून निस्त्या मिशा वाढून कोणी छत्रपती होत नाही. त्याच्याकरिता छत्रपतीचे गुण आपल्या अंगामध्ये यावे लागतात. ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं, कित्येक दिवस त्या औरंगजेबाचा त्रास सहन केला. पावला पावलाला विचारलं जात होतं, संभा धर्म परिवर्तन करणार का? पण माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांनी सांगितलं, ए औरंग्या, अरे प्राण गेला चालल प्राण, पण धर्म परिवर्तन करणार नाही. आणि शेवटी ज्यानं आपल्या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आणि धर्मवीर पदवी प्राप्त केली, ते म्हणजे माझे धर्मवीर संभाजी महाराज. कित्येक दिवस औरंगजेबाचा त्रास सहन केला महाराज. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस अन्यान्यवित अत्याचार चालले होते. बोकड सोलावा असं धर्मवीर संभाजी महाराजांचं कातडं सोलून काढलं, तिच्यावरती मिठाचं पाणी टाकलं. सर यातनांचा जाळ जाळ झाला निसता. कोणीतरी यायचं हाताचे बोटं छाटायचं, कोणीतरी यायचं गुडघ्याची वाटी काढायचं, कोणीतरी यायचं डोळे काढायचं. अरे कोणी जर बघितलं असतं तर म्हटलं नसतं हा मराठ्यांचा छत्रपती आहे. भूतासारखी अवस्था केली. पण एवढं होऊन सुद्धा माझा धर्मवीर संभाजी महाराज सुचत राहिले का? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी माझ्या राजानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं महाराज. आणि आज लोक सहज म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते, रगेल आणि रंगेल होते. अरे रगेला असता, रंगेला असता, वाकला असता, झुकला असता, नमला असता, औरंगजेबाला शरण जाऊन आयुष्यपैकी जगला असता. मग का सोचत राहिला छावा सारं, का सहन करत राहिला? सचमुच छावाचा छावा, शेरचा छावा. अरे हनुमानाला शेंदूर भासावा असा रक्तानं माखला होता संभाजी. लाल बुंद सया डोळ्यामध्ये गेल्या होत्या. कितीतरी सोसलं असेल माझ्या राजाने, कितीतरी त्रास झाला असेल माझ्या राजाला, पण तरी आपल्या हिंदू धर्मासाठी माझ्या राजानं त्रास सहन केला महाराज, त्रास सहन केला. आणि आपण धर्मासाठी एकत्र यायला तयार नाही, मोठी शोकांतिका आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या धर्मावर संकट येईल त्या त्या वेळेस तुम्ही आम्ही एक होण्याची गरज आहे महाराज. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी उभं आयुष्य या धर्मासाठी अर्पण केलं, उभं आयुष्य या धर्मासाठी अर्पण केलं महाराज. आज जर माझे छत्रपती शिवाजी महाराज नसते, माझे धर्मवीर संभाजी महाराज जर नसते, तर एवढा मोठा मंडप आणि एवढा मोठा सप्ताह आपल्याला कधीच बघायला मिळाला नसता. हे जर कोणाचे आपल्यावरती उपकार असतील तर ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, म्हणून त्यांचे गुण घ्या. आज जर माझा राजा नसताना तर अंगणातली तुळस आणि मंदिरावरला कळस आम्हाला कधीच बघायला मिळाला नसता. गोठ्यातली गाय आणि घरातली माय कधीच सुरक्षित राहिली नसती. आणि महिला मंडळ, तुमच्या डोक्यावरचा पदर आणि कपाळावरलं कुंकू कोणामुळे शाबित असेल तर फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शाबित आहे. हे कधीच विसरू नका. माझा एक राजा जर नसताना
तर आज हा मंडप आपल्याला पाहायला मिळाला नसता महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घ्या. त्याच्या अगोदर माझे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते ऐका. आईच्या पायावर डोकं ठेवणारे, गाईच्या पायावर पाणी टाकणारे, संतांच्या चरणावर लोटांगण घालणारे आणि परस्त्रीला माय समजणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. हे 4 गुण जरी आपल्या जीवनामध्ये आले ना तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. पहिला, मातृदेव भव पितृदेव भव. प्रत्येकानं जर आपल्या आईवडिलाची सेवा केली ना तर माझ्या पांडुरंगाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकानं आईवडिलाची सेवा करा. नंबर 2, गोमाता. गोमाता ही हिंदू धर्माची आराध्य देवता आहे. म्हणून प्रत्येकानं गायीचं पालन करा, गायीचं रक्षण करा. आपण जर गायीचं पालन आणि रक्षण केलं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नंबर 3, परस्त्री माते समान आणि परधन वमना गमन. स्वतःची पत्नी सोडून या जगातल्या सगळ्या स्त्रिया मला आई समान आहेत ही शिकवण ज्या दिवशी आपल्या मनामध्ये येईल त्या दिवशी खरे शिवाजी महाराजांचे गुण आपल्यामध्ये आले. कुठंतरी भान ठेवा, सावधान व्हा. आपणच दाढ्या वाढवायच्या, आपणच मिशा वाढवायच्या आणि आपल्याच आई बहिणीकडे वाईट नजरेनं बघायचं ही शिकवण माझ्या राजाची नाही महाराज. आज जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज शासन असतं ना तर महाराष्ट्राच्या कोणत्याच कानोकोपऱ्यात बलात्काराची केस झाली नसती. एवढं कठोर शासन माझ्या राजाचं होतं. एक वेळेस राजाच्या पाटलानं गुन्हा केला होता तर त्याचे हात आणि पाय तोडले आणि चौरंग केला आणि सांगितलं याला वेशीवर टांगा, कळू द्या जनतेला, कळू द्या रयतेला. माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणीकडे जो वाईट नजरेनं बघेल त्याची काय हाल होतील हे जगाला कळावं म्हणून राजाच्या पाटलाला वेशीवर टांगलं होतं. एवढ्या कठोर शासन माझ्या राजाचं होतं महाराज. आता जो गुन्हा करेल का त्यालाच वकील लावतात. फार अवघड झालंय महाराज. म्हणून छत्रपतीचे गुण घ्या. त्याच्यानंतर माझा राजा कसा होता सांगू. परस्त्रीचा आदर करणारा होता. एक वेळेस दरबारामध्ये सुभेदाराची सून आणली, राजासमोर उभी केली. राजानं विचारलं कोण आहे ही. ही सुभेदाराची सून आहे. काय म्हणून घेऊन आलात. राज, ही तुमच्यासाठी नजराणा, तुमच्यासाठी भेट आणली. माझा राजाची तळपायाच्या मस्तकात गेली. राजा कराडला, खबरदार, येताना तुम्ही तिला सुभेदाराची सून म्हणून घेऊन आला असाल पण जाताना मासाहेब जिजाऊ म्हणून घेऊन जा. एवढ्या शुद्ध अंतकरणाचा माझा राजा होता. ती स्त्री एक मुस्लिम होती आणि ज्या वेळेस तिच्या कानावरती शब्द पडले ना त्यावेळेस तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. माझ्या राजाने सांगितलं, ताई चिंता करू नकोस, तू छत्रपतीच्या दरबारामध्ये आहेस आणि माझ्या राजा दरबारामध्ये तुला तीळ मात्र सुद्धा धोका नाही. ती स्त्री एक मुस्लिम होती. आई साहेबाला सांगितलं, आई साहेब हिला काखन चोळी करा. तिला काखन चोळी केली आणि रथात बसवून दिलं आणि ती जाऊ लागली. पण जात असताना तिची नजर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती. डोळ्यातून पाणी येत होतं आणि तिनं तिच्या खुदाला, तिच्या अल्लाहला प्रार्थना केली, ए खुदा, ए परवरदिगार, अरे इस दुनिया में मैंने बहुत से राजे देखे हैं मगर ऐसा राजा मैं जिंदगी में पहली बार देख रही हूँ. ए खुदा, अरे सुन ले मेरी दुआ, जब तक सूरज चांद रहेगा ना तब तक इस राजा की कीर्ति को कलंक नहीं लगना चाहिए. हा आशीर्वाद त्या मुस्लिम स्त्रीनं दिला होता. एवढ्या शुद्ध अंतकरणाचा माझा राजा होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण घ्या. बाह्यरंगानं छत्रपती होऊन काही होत नाही. देवाचं भजन करा पण अंतकरणातून करा, देखावापणा करू नका. आणि एवढं जर आपण केलं तर मनवोनी मनी मानू नये खेतून म्हणावा गोविंद वेळोवेळा, तुका म्हणे भार घातलिया वरी आणि होईल कैवारी नारायण. आपण जर जगाच्या मालकाचं भजन केलं तर तो आपला कैवारी होतो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. यथामती यथा सावकाश वेळामध्ये माझ्या बुद्धीला जसं सुचलं तसं मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता कोणाला वेडावाकडा शब्द लागला असेल तर उदार अंतकरणाने माफ करा, उदार अंतकरणाने मला माफ करा.
आजची झालेली सेवा ही तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि इथंच सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर